अशा कडाक्याच्या थंडीत गरमागरम वडापाव खायला मिळाला तर एकदम भारी वाटेल ना. नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत मुंबईचा फेमस ओरिजिनल स्ट्रीट स्टाईल वडापाव. बाहेरसारखा झणझणीत, खमंग आणि एकदम चविष्ट. हा वडापाव एकदा घरी केला ना तर बाहेरचा वडापाव खावासा वाटणारच नाही. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी आपण बनवूया या वडापावचा मेन आत्मा, म्हणजेच हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट यांचा खरडा. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घ्या हिरव्या मिरच्या, लसूण आणि थोडंसं आलं आणि मिक्सरला ओबडधोबड वाटून घ्या. या खरड्यामुळेच वडापावला एक भारी टेस्ट येते. आता वडापावच्या भाजीसाठी 4 ते 5 बटाटे उकडून सोलून घ्या आणि त्यानंतर ते कुस्करून घ्या. आता त्यात घाला हिरव्या मिरचीचा खरडा आणि चवीपुरते मीठ आणि छान मिक्स करून घ्या. आता एक झणझणीत फोडणी तयार करा. त्यासाठी कढईत 2 टेबलस्पून तेल घ्या, त्यात जिरे घाला, मोहरी घाला, हिंग घाला आणि तयार खरडा घाला आणि तो तडतडला की या भाजीवर ओता. आता तुम्हाला हवी असेल तेवढी कोथिंबीर घालून ही सर्व भाजी नीट एकत्रित करा. तुम्हाला अधिक प्रमाणात तिखट खायचे असेल तर तुम्ही खरड्याचे प्रमाण वाढवू शकता. आता टेस्ट बॅलन्स करण्यासाठी वरून थोडासा लिंबाचा रस घाला. यामुळे भाजी अधिकच चविष्ट लागते. आता मिश्रण छान एकजीव करून घ्या. तर अशा प्रकारे आपली वडापावची भाजी तयार आहे. आता हाताला थोडंसं तेल लावून या मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे बनवा. गोळे केल्यानंतर वर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे थोडेसे चपटे करून घ्या. आता वड्यांसाठी पीठ तयार करूया. एका भांड्यात घ्या 1 कप बेसन, 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ आणि मीठ. हे सगळं नीट एकत्र करा आणि त्यात थोडे थोडे पाणी घालून वड्यासाठी घट्टसर असे मिश्रण भिजवा. आता या वड्याच्या पिठाला क्रिस्पीपणा येण्यासाठी वरून घाला अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि पिठाची कन्सिस्टन्सी वर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ठेवा. पीठ ना जास्त पातळ ना जास्त घट्ट. आता हे वडे तळायला घेऊया. कढईत तेल गरम करून गॅस मध्यम आचेवर ठेवा. प्रत्येक बटाट्याचा गोळा बेसनच्या पिठात बुडवून हळूच गरम तेलात सोडा. तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी बघायच्या असतील तर माझा YouTube चॅनल खमंग मराठी याला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझी कोणतीही नवीन रेसिपी आली की तुम्हाला लगेच समजेल. सगळे वडे सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घ्या. अधूनमधून परतत राहा. गॅस फार मोठा करून भाजू नका, नाहीतर बाहेरचे कवर भाजेल आणि आतून वडा कच्चा राहील. तर तुम्ही बघू शकता की आपले वडे आता तळून तयार आहेत. आता हे वडे एका टिश्यू पेपरवर काढा, म्हणजेच अतिरिक्त किंवा जास्तीचे जे तेल असेल ते टिश्यू पेपर खेचून घेईल. आता याच तेलात काही हिरव्या मिरच्या तळून घ्या. हिरव्या मिरच्या तळताना हिरव्या मिरच्यांना एक छोटासा कट द्या, नाहीतर तेलात तळताना मिरची अंगावर उडू शकते. मिरच्या तेलातून काढल्यावर या मिरच्यांवर थोडेसे मीठ भरभरावं आणि या मिरच्या झाकून ठेवा. झाकून ठेवल्याने मिरच्या चांगल्या सॉफ्ट होतात. तर आता आपले वडे भाजून तयार आहेत. आताच हे वडे कसे सर्व करायचे तर मस्त लुसलुशीत असे लादी पाव घ्या. त्यांना मधून कट करा. थोडीशी लाल चटणी भुरभुरावा. थोडासा बारीक चिरलेला कांदा घाला. मधोमध एक गरम तळलेला कुरकुरीत वडा घाला. सोबत घ्या तळलेली मिरची आणि मस्तपैकी खा. तर आपला मुंबईचा फेमस वडापाव तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.